अखिल महाराष्ट्र सुतार लोहार समाज संघटनेचे 19 रोजी आमरण उपोषण। आज गुरुवार दिनांक 14 रोजी मालेगाव येथे अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी मंगळवार दिनांक 19 रोजी सुतार समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती खैरनार यांनी दिली आहे। या प्रसंगी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। 19/12/2023 रोजी नाशिक येथे आमरण उपोषणासाठी सर्व बांधवांनी उपस्थित राहावे नम्र विनंती। कोण बोला गणेशराव बोला। विश्वकर्मा समाजाच्या अनेक मागण्यासाठी सुतार समाजाचे नेते मान्य श्री सुदामअण्णा खैरनार हे 19/12 रोजी नाशिक येथे आमरण उपोषणासाठी बसत आहेत। तरी या समाज लढ्यात आपण सर्वांनी सामील होऊन आपला पाठिंबा प्रत्यक्ष ठिकाणी येऊन जाहीर करावा। सुतार समाजाच्या मागण्यासाठी मान्य सुदामअण्णा खैरनार प्रदेश अध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ 19 तारखेला नाशिक कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणारे त्यांच्यासोबत समाजाचे कार्यकर्ते समाज बांधव आम्ही मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे आहे। समाजाच्या मागण्या त्या शासनाने तात्काळ सोडावा ही ह्या सुतार लोहार संघटनेची मागणी आहे। अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाच्या वतीने या महाराष्ट्र शासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। आमचे लाडके नेते माननीय श्री सुदामअण्णा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये 19/12/2023 रोजी नाशिक येथे 8 लोकांच्या संख्येनं आमरण उपोषण करणार आहे। या आमरण उपोषणाचा शासनानं गंभीरतेने विचार करावा आणि आमच्या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे हीच आमची या ठिकाणी विनंती आहे। विनंती म्हणायचीच नाही। बोलता आतापर्यंत सुतार समाजाने अनेक लढे दिलेले आहेत। शासनाकडे अनेक तक्रारी केल्या, मोर्चे काढले, परंतु शासनाने त्याची दखल घेतलेली नाही। हा आमचा अंतिम निर्णय आहे। आता आमरण उपोषण आमचे सगळे 8 लोक बसलेले आहेत, त्याला आम्ही समाज बांधव सगळे पाठिंबा देणार आहोत। तरी शासनाने दखल न घेतल्यास या लढ्याला एक वेगळं वळण लागेल हे आम्ही सूचित करू इच्छितो। किरणराव बोला। सुतार समाजाचे एकमेव असे प्रखर नेते सुदामअण्णा खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली 19/12/2023 रोजी नाशिक येथे विभागीय कार्यालय येथे आमरण उपोषण आहे। 71 वर्षाचे सुदामअण्णा उपोषणाला बसू शकता, तर तिथं असे किती सुतार समाज बांधव जमा होतील याचा प्रचार आणि प्रसार आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी करावा आणि उपोषण योग्य मार्गस्थ व्हावे अशी सर्वांना विनंती। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।